गल्ली आणि 22 फूटवाला ऐकायला 4 शब्द असले तरी धगधगता प्रवास हा कधी थांबला नाही ना कधी थांबणार. वेलिंग मास्तरांच्या प्रवासाची आठवण 21व्या दशकात पुन्हा झाली. शिल्पकार नवा होता पण कलेची ओळख मात्र तीच होती आणि मूर्तिकार तिरमलसाठी आव्हान मात्र नवे होते. पण हा अवलिया वेलिंग मास्तरांच्या आठवणींना उजाळा देईल हे मात्र कोणाच ठाऊक नव्हतं. मास्तरांचा रेफरन्स देऊन खूप लोक इन्व्हेस्टमेंट होत आहेत. खरी गोष्ट आहे, मास्तरांचं कामाचं जवळपास गेलं आहे. पण मी काम करताना काय माझं मनात किंवा डोक्यात हे नव्हतं की मला त्यांना कॉपी करायचं. माझं स्पष्ट मत होता की देवाला ज्या पद्धतीने घडवायचं ते घडवून गेला आणि ते या पद्धतीने या रंगात उतरलं याचा मला आनंद आहे. आणि नंतर साऱ्या मुंबापुरीने आणि जगभराने जे काही पाहिलं ते एक आध्यात्मिक चमत्कारच म्हणायचं. रामेश्वराच्या आशीर्वादाने आणि मारुती रायाच्या शक्तिबळाने मंडळातील कार्यकर्ते विश्वविक्रमाचा मान अभिमानाने आणि उत्साहाने खांद्यावर घेऊन मिरवत होते. आणि हेच पाहून तुझ्या वेड्या लेकरांना आनंद अश्रूचे काही भानच नव्हते. खरंच तुझं वेड गल्लीला अपरंपार आहे. दहा दिवस फुलपाखरासारखं फुललेलं तुझ्या हातातलं फूल देखील तू निरोप देताना कोमेजलं होतं. तू जातोयस पण मनात मात्र अजूनही आनंदाचे ते 10 दिवस देखील तसेच आहेत रे. राजा माझा कमळावर बैसी हाती लाडू मोदक देवा घेऊन या काशी. हाती लाडू मोदक देवा घेऊन या काशी. भक्तजनांच्या संकटी राजा धावून या काशी. अनेक रूप माझ्या 22 फूटवाल्याची ओढ लागली मनाला शतक महोत्सवाची. 98 वर्षे मिरवित काढली अभिमानाची. जगात शान माझ्या लाडक्या गणेश गल्लीवाल्याची. मुंबईच्या राजाचा लागला छंद. मुंबईच्या राजाचा लागला छंद.